साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाला दूध। तर त्यासाठी इथे काजू व बदाम आपण भिजत घालून ठेवलेले आहेत। गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम ॲड करायचे आहेत व किमान 1 तास तरी आपण अशा प्रकारे काजू व बदाम भिजू देणार आहोत। त्यानंतर बदामाची अशा प्रकारे आपण साली काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व बदामाच्या साली आपण एक एक करून काढून घेऊ। काजू देखील तुम्ही ते पाहू शकता चांगल्या प्रकारे नरम असे झालेले आहेत। तर आपण जे बदाम व काजू साली काढून घेणार आहोत। साली काढून घेण्यासाठी एखाद्या चाळणीमध्ये पाणी गाळून घ्यायचे आहे व त्यानंतर एक एक करून बदामाची साल अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत। सोमट पाण्यामध्ये जेव्हा आपण बदाम हे भिजत घालत असतो अशा प्रकारे पटकन याच्या साली निघत असतात, त्यामुळे आपल्याला एकसारख्या कलरचे काजू व बदाम दिसत आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी याची पेस्ट बनवायची आहे। त्यासाठी आपण याला मिक्सरमध्ये घालून घेऊ व याची चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। बारीक करत असताना त्यामध्ये वेलची मी घेतलेली आहे। वेलची अशा प्रकारे सोलून आतील जो भाग आहे तो सर्वप्रथम यामध्ये घालायचा आहे। साल आपण यामध्ये ॲड करणार नाही, तर फक्त आतमध्ये जी वेलची असते तेवढीच फक्त आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत। त्याचबरोबर चवीनुसार साखर, मी तेही 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे। ते आता आपण बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत आता हे जे सुके काजू व बदाम आहेत त्या अशा रीतीने आपण कट करून घेणार आहोत। काजू हे आपण भिजवलेलेच घेतलेले आहेत व बदाम हे जे आहेत हे कच्चेच आहेत। तर अशा प्रकारे आपण एक एक करून अशा रीतीने कट करून घेणार आहोत। काजू कट करून झालेले आहेत। आता आपण बदाम देखील अशाच रीतीने कट करून घेऊ। एका पॅनमध्ये तेल तूप जे अवेलेबल असेल त्याचा वापर करावा। त्यानंतर चांगले तूप गरम झाल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कट केलेले काजू व बदाम आहेत हे आपल्याला याचा रंग चेंज होईपर्यंत थोडे भाजून घ्यायचे आहेत। हलके ब्राऊन होईपर्यंत आपण याला अशाच रीतीने भाजून घेणार आहोत। काजू बदाम व्यवस्थित आता भाजून झालेले आहेत, जास्त देखील भाजायचे नाही। इथे आपण 1 लिटर दुधाचा वापर केलेला आहे। दूध गरम होण्यासाठी आपण ठेवून दिलेले आहे। दूध थोडे घट्टसर होत जाते जसे आपण गरम करत जातो। दूध गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडे केसर ॲड केलेले आहे। केसरमुळे याला चांगला कलर प्राप्त होत असतो। केसर नसेल तर जर तुम्हाला रंग घरगुती जे कलर उपलब्ध असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। केसर घातल्यानंतर पुन्हा दूध गरम होण्यासाठी अशाच प्रकारे हलवून ठेवून द्यावे। त्यानंतर इथे देखील आपण साखरचा वापर केलेला आहे। चवीनुसार साखर कमी जास्त तुम्ही करू शकता। साखर आपण ॲड केल्यानंतर पुन्हा हे थोडे ढवळून घ्यायचे आहे, त्यामुळे साखर पटकन विरघळत असते। त्यानंतर आपण 5 मिनिटांनंतर जे आपण मिक्सरमध्ये काजू व बदाम बारीक पेस्ट करून घेतलेले होते ते मिश्रण आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे। पण आपण आता थोडे दूध अजून उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे व त्यानंतर यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे। चांगल्या प्रकारे दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण ॲड करायचे। मिश्रण ॲड करत असताना सतत ढवळत अशा रीतीने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे, त्यामुळे हे जे दूध आहे हे घट्टसर असे होत असते। दूध चांगले गरम झालेले आहे। चांगल्या प्रकारे मिश्रण देखील यामध्ये 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर जे आपण रोस्ट केलेले काजू बदामचे काप आहेत ते अशा रीतीने यामध्ये घालायचे आहे, त्यामुळे देखील या मसाला दूधला विशिष्ट अशी चव येत असते। व त्यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला हलवून साधारण 5 मिनिटपर्यंत पुन्हा याला उकळू द्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता दुधाचा कलर देखील साधारण चेंज झालेला आहे व या दुधाला देखील घट्टसर असा पण आलेला आहे। तर आपल्याला हे कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे। अशा रीतीने आपल्याला हे मिक्स करून घेतल्यानंतर याला थंड होऊ द्यायचे आहे। त्याचबरोबर आपण टेस्टसाठी इथे जायफळाचा देखील वापर करणार आहोत। तर जायफळ हे सर्वात शेवटी अशा प्रकारे खिसून यामध्ये ॲड करायचे आहे, त्यामुळे या मसाला दुधाला चांगली चव येत असते। अशा प्रकारचे मसाला दूध तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला देखील बनवू शकता व रेग्युलर देखील लहान मुलांना आवडत असेल तर अशा प्रकारचे मसाला दूध बनवून लहान मुलांना देऊ शकता। हे दूध पौष्टिक पण आहे, आरोग्यवर्धक देखील आहे, त्यामुळे एकदा ट्राय करून नक्की पहा। ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। हीच रेसिपी जर तुम्हाला हिंदीमधून हवी असेल तर साहूज रेसिपी स्पेशल इन हिंदी चॅनलला देखील सबस्क्राईब करा। याच रेसिपीज तुम्हाला हिंदीमध्ये तिथे अवेलेबल होतील। व अशा रीतीने गार्निशिंग करण्यासाठी आपण काजू व बदामचे काप जे रोस्ट केलेले होते ते अशा रीतीने आपण याच्यावर गार्निशिंगसाठी करणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। चॅनलला सपोर्ट करत राहा, रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीसाठी साहूज रेसिपी स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका।
तुम्हाला जे काही अनुभव येतील रेसिपीचे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवत राहा. या मसाला दूधमध्ये आपण काजू बदामाचे काप मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे याला विशिष्ट अशी चव येत असते. त्यामुळे ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पाहावा. आपले अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवत राहा.